राधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भावराजाय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काळसिद्धेश्वराय नमः। भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागुंसस्तनूभिः व्यशेमदेवहितं यदायुः स्वस्ति नो इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांति। आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसराचा आणि आपला एक अतूट संबंध आहे. या परिसरालाच आपण पर्यावरण असंही म्हणतो. पर्यावरण किंवा परिसर म्हणजे परी म्हणजे चारी बाजूनी, आवरण म्हणजे व्यापलेले, चारी बाजूनी व्यापलेले जे काय आहे तिला पर्यावरण किंवा परिसर असं म्हणतो आपण. काय काय व्यापलेले आहे? सजीव आणि निर्जीव दोन्ही आहे. सजीवामध्ये या वृक्षांपासून माणसांपर्यंत सर्व जीवसृष्टी आहे. निर्जीवांमध्ये अनेको पाषाणसहित, वाळूसहित, सिमेंटच्या अनेको भिंती आणि लोखंडाची अनेको वस्तू आपल्या अवतीभोवतीने पाहायला मिळतात. याशिवाय जिवंत माती ही आमच्या अवतीभोवतीने आहे. जिवंत माती आपण त्याला म्हणतो ज्या मातीमध्ये एखाद्या ग्रॅम माती हाती घेतले तर त्यात करोडो जीवाणू आहेत आणि कार्यरत आहेत, अशी माती असते. मातीतील पिके आहेत. पर्यावरणाचा एक भाग आहे, परिसराचा एक भाग आहे. याशिवाय पाणी आहे. जमिनीचे वर पाणी आहे, हवेत पाणी आहे आणि भूगर्भात पाणी आहे. पाण्याचा भाग खूप मोठा आहे. त्याशिवाय दिवसा सूर्य आणि रात्री चंद्र प्रकाश आहे आणि कृत्रिम अग्नीची खूप साऱ्या गोष्टी आमच्या अवतीभोवतीने आम्हाला दिवसभर घेरलेले असतात. हवा आहे, ज्याला निर्जीव म्हणतो आपण, पण तिच्याशिवाय कोणीही जिवंत राहू शकत नाही अशी हवा आहे. एवढंच नाही, अवकाश आहे. अवकाश आहे म्हणजे आकाश आहे. उजवा डावा, वर खाली मागे पुढे सर्वत्र अवकाश आहे.
याशिवाय सजीव प्राणी पक्षी आहेत आमच्या अवतीभोवतीने, छोटी छोटी कीट पतंगादी आहेत, मच्छर, ढेकूण, पिसव यांच्यासारखे सूक्ष्म जीवही आमच्या अवतीभोवतीने विचरत असताना दिसतात आम्हाला. हे जरी आपापल्या परीने आमच्या भोवतीने असतील तरी आमच्या जीवनावर ह्यांचा प्रभाव अधिक असतो. या सर्व पर्यावरणाचा जो घटक आहे किंवा भाग आहे ते सर्वही आम्हाला प्रभावित करतात. आमच्या जीवनशैली प्रभावित करणारी सर्व गोष्टी आहेत. आमचा संबंध त्यांच्याशी मित्रत्वाचा आहे, शत्रुत्वाचा आहे, मिश्रत्वाचा आहे, खूप सारे आहे. आणि आम्ही या पर्यावरणपूरक सृष्टीमध्ये या पर्यावरणाशी आमचं नातं सालोक्याचं, सामिप्याचं असताना सुद्धा मित्रत्वाचा आहे का की शत्रुत्वाचा आहे, हेही ठरवणं आम्हाला फार कठीण जाईल. ज्यांच्या मध्ये आम्ही वावरतो, जे आमच्या भोवतीने सर्व पसरलेले आहेत किंवा घेरलेले आहेत, आमचा परिणाम त्यांच्यावर होतो, त्यांचा परिणाम आमच्यावर होतो. असं असताना आमच्या सुखदुःख जे आहेत जीवनातली, सुखदुःख बऱ्याचशा सुखदुःख जे आहेत ही या पर्यावरणाशी निगडीत आहेत. आणि या पर्यावरणावरच आधारित जीवनशैली आम्ही रूढ करून घेतलेले आहोत. हे पर्यावरण कुठे 2 काळात आहे, कुठे 3 काळात आहे. पाऊस काळ, हिवाळा आणि उन्हाळा कुठे कुठे आहे. कुठे कुठे या जगात फक्त पावसाळाच असतो आणि काही प्रदेशांमध्ये केवळ उन्हाळा असतो, दुसरा काही नसतो. आणि काही भागांमध्ये हिवाळा आणि उन्हाळा 2 सोडले तर तिसरा काही नसतो. ही विविधता आहे. वातावरणीय किंवा पारिसरीय विविधता आहे. जिथे तिथे जो माणूस तिथे राहतो त्याचा परिणाम ह्याच्यावर, ह्यांचा परिणाम त्याच्यावर होत असतो. पर्यावरणाचा किंवा वातावरणाचा परिणाम आमच्यावर होतो. आता थंडी आहे, जरूर आमच्यावर परिणाम होतो. आमच्या जीवनशैलीत फरक पडतो. पाऊस पडला, पावसात सुद्धा आमची जीवनशैली पावसाचा वेगळा असतो, उन्हाळ्याची जीवनशैली वेगळी असते. म्हणजे आमची खात पीत असलेले वस्तू बदलतात, नेसत असलेले वस्त्र बदलतात, वापरत असलेले वाहन बदलतात, करत असलेले कामंसुद्धा बदलतात. एवढंच नाही, आणखीन खूप साऱ्या गोष्टींमध्ये बदल होत असतो. म्हणजे इतकं निकटचा संबंध आमचा या पर्यावरणा संबंधात होत असते किंवा संबंध असते आमची. आणि आम्ही बरीच मंडळी कधीही यांचा विचारच करत नाही. कारण अति परिचयात अवज्ञा. आमच्या घरात जगप्रसिद्ध व्यक्ती असते, समाजात कुठेही गेले तरी त्यांचा मान सन्मान खूप मोठा असतो. खूप मोठे विद्वान आहेत, खूप मोठे तंत्रज्ञ आहेत, खूप मोठे कारीगर आहेत ते, किंवा खूप मोठे सेवक आहेत ते, खूप मोठे विद्वान आहेत ते. असं आमच्या घरातच असतं. पण जगात जे किंमत आहे ती किंमत घरात नसते. का? अतिपरिचयात अवज्ञा. अति जवळीक जी आहे ना, ते हळूहळू हळूहळू अवज्ञा निर्माण करतो.
आमच्या बाबतीत किंमत तर ठेवत नाही. मासे पाण्यातच असतात, पण पाण्याची किंमत माशांना कधीही कळत नाही. कधी कळते? वर उचलल्यानंतर कळते. आम्हालाही आमच्या घरातली माणसांची किंमत कधी कळते? एक तर आम्ही तरी दूर जायला पाहिजे किंवा ते तरी दूर गेलं पाहिजे, तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीची किंमत कळायला लागते. अन्यथा अतिपरिचयाने अवज्ञा होत असते. अवज्ञा म्हणजे अनाकानी म्हणतो ना आपण, पाहून सुद्धा न पाहिल्यासारखे, ऐकून सुद्धा न ऐकल्यासारखे. त्यांच्या बाबतीत आपण फारसं दखलच घेत नाही, बेदखल असतात. तसेच या ज्या निसर्गात आम्ही राहतो, या निसर्गाच्या बाबतीत सुद्धा आमच्या मनात अशीच धारणा आहे. आम्हाला ना मातीची किंमत, ना या हवेची किंमत, न पाण्याची किंमत, न प्रकाशाची किंमत, इतकं उदंड पडत असते. आणि एवढं देत असताना देव आमच्याकडून काहीही घेत नाही. तीच वस्तू कोणतरी एजन्सी घेऊन आमच्या घरापर्यंत पोहोचवले तर मुकाट्याने पैसे भरतो. हवा मोफत आहे, आम्हाला काही वाटत नाही. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर कळते की हवा किती किमतीची आहे, ऑक्सिजन लावल्यानंतर. सूर्याचा प्रकाश फुकट आहे, काही वाटत नाही. जेव्हा संध्याकाळी लाईट होऊन येते ना, ते संग्रहित करून नंतर लाईटच्या रूपाने येते ना, तेव्हा कळते की लाईट किती किमतीची आहे. पाणी असंच वाहत असते. म्युन्सिपाल्टी वर्षाला 300, 400 किंवा 1000, 2000 रुपये देऊन देते आणि त्या पाण्याचा आम्हाला काही किंमत नसतो. आमच्या वापराची पाण्यापेक्षा गटरीत जाणारी पाण्याची प्रमाण प्रचंड असते. का? त्या पाण्याची किंमतच कळलं नाही आम्हाला. मातीची किंमत कळलं नाही. त्या मातीत आम्ही काय टाकलं तर त्या मातीतनं आम्हाला काय परत येणार आहे आम्ही कधी विचार करतो का? कधीही करत नाही. की या उजेडाची वापर किती करावं, कसं करावं हे आम्हाला कळतच नाही. दिवसा केले तर काय होईल, रात्री केलं तर काय होईल. जीवनशैली बदलून जाते ह्या उजेडाने. ICU मध्ये झोपलेल्या माणसांना विचारा, दिवस कधी रात्र कधी कळतच नाही. त्यांना कधी झोपावं कधी उठावं कळत नाही ICU मध्ये राहणाऱ्या लोकांना. कारण आमची हॉस्पिटल आहे ना, मला माहिती आहे ICU मध्ये राहणाऱ्यांचा काय होतो. ते कधीही उठतात, किती वाजले म्हणतात, कधीही झोपतात. का? 24 तास उजेड. 24 तास उजेड असेल तर त्याचा परिणाम आपल्या शरीरातील हार्मोनल चेंजेसमध्ये काय काय होईल. आणि हार्मोनल चेंजेस हे केवळ हार्मोन्समुळे सीमित राहत नाही, त्याचा परिणाम मनावर होतो, बुद्धीवर होतो, आमच्या झोपणं आणि उठण्यावर होतो. आणि झोपणं उठण्याचा संबंध पचनयंत्रणेशी असते. पचनयंत्रणेची संबंध आमची किडनी आणि लिव्हरशी असते. आणि किडनी लिव्हरनी जे काय पास करून दिलेले त्याचा संबंध हृदयाशी येते. एवढ्या सगळ्या गोष्टी आणि त्वचेशी संबंध येतो. या सगळ्या गोष्टींची आम्हाला कुठे माहिती आहे की या पर्यावरणीय संबंध इतकं नाजूक आहे आमच्याबरोबर, आम्हाला कधी लक्षात आहे. असं लाईट आम्ही रात्री लावून ठेवलं तर ही झाडं रात्री झोपतात. झाडं रात्री झोपतात आणि झाडं झोपले की माणसासारखे श्वासोच्छ्वास करायला लागतात. म्हणजे ऑक्सिजन घेतात, कार्बन डायऑक्साईड सोडतात. आणि दिवसा मात्र त्यांचा विपरीत असतो. कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात दिवसा, आणि रात्री मात्र तेही आमच्यासारखे श्वास घेतात. झोपल्यानंतर त्यांचा श्वास वेगळा असतो, जागे असताना वेगळं. आमचं तसं नाही, झोपला तरी सारखं आणि उठला तरी सारखा असतो. पण ही झाडं रात्री जर लाईट लावून ठेवला तर ते प्रकाश किरणांच्या संश्लेषणामुळे त्या कार्यासाठी जागे होतात. जागे झाले तर ते झोपत नाही, नाही झोपले तर त्याचा परिणाम निसर्गावर होतो. कारण निसर्गाला जी कार्बन डायऑक्साईड
किंवा ऑक्सिजन ज्या ज्या वेळी जे द्यायला पाहिजे होता ते देण्यामध्ये त्यांचा अंतर पडतो आणि गल्लत होतो आणि त्याचा परिणाम त्याच्या अवतीभोवतीने राहणाऱ्या जीवसृष्टीवर होते आणि त्याच्या फुलांवर होते, त्यांच्या फळांवर होते, ह्या सगळ्या गोष्टींवर होत असतो. आम्ही मात्र रात्रंदिवस आपला लावून टाकतो. झाडावर लाईट दिसतात आमची, आम्हाला बरं वाटते. रात्रीसुद्धा झाड सुंदर दिसतात. नाही, झाडांनाही जीव आहे, त्यांनाही झोपायचं असतो, त्यांनाही उठायचं असतो. ही कधी आम्ही विचार करत नाही. आणि विचार नाही केला तर त्याचा परिणाम जो आहे त्याला भोगावं लागते. त्याच्याबरोबर आम्ही ज्या त्याच्या अवतीभोवती राहणारी माणसं आहोत, आमच्यावर सुद्धा ती पाळी येते की त्याचा परिणाम आमच्यावरही होतो. आमची जी जीवनशैली आहे या पर्यावरणाशी अत्यंत निगडीत आहे. पावसाळा, हिवाळा, उन्हाळा जे आहे यांच्याशी निगडीत आहे. आम्ही पावसाळ्यातले कपडे उन्हाळ्यात घालत नाही, उन्हाळ्यातले कपडे थंडीत घालत नाही. का? हे सगळे अंतर आहे. आणि आजकाल तरी आमची जीवनशैली असं बनलेलं आहे, या निसर्गाशी आणि आमची काही संबंध नाही अशा पद्धतीने बनलेले. कारण आम्ही कधी विचारच केला नाही. आमचा देश आणि युरोपियन देश या दोन्हींमध्ये वातावरणीय परिणाम प्रचंड अंतराचा आहे. तिथे 11 महिने बर्फ पडत असतो, पाऊसही पडत असतो, एखादा महिना उन्हाळा असतो अमेरिका आणि युरोपमध्ये. आणि आमच्या देशात ज्वारी आणि भात यायला 3.5-4 महिने लागतात आणि तिथे 7 ते 8 महिने लागतात गहू यायला. भात गहू यायला त्यांच्याकडे 8 महिने. का? सूर्यकिरणच मिळत नाही, त्याच्यामुळे अन्न लवकर तयार होत नाही. एवढी अंतर आहे. आणि आमची जीवनशैली त्यांची जीवनशैली एक नाही ना. त्यांच्याकडे जी थंडी आहे त्या थंडीमुळे रात्रंदिवस ते काय करतात, टाईट कपडे घालतात आणि कोट घालतात आणि टाय बांधतात ते गळ्याला, एका हात हवा शिरू नये म्हणून. थंडीच वाहत असते तिथे. आणि पुन्हा डोक्याला हे लागावं म्हणून हॅट घालतात, पाय सुरक्षित राहावं म्हणून सॉक्स घालून पुन्हा वर बूट घालतात. आमच्याकडे माणसं त्यांची बघून मे महिन्यातच ही सगळे घालतात. आणि जरासं कुठे ढिल्लं दिसलं की इतकं दुर्गंधी बाहेर येते, ज्याच्या त्यालाच माहिती ती. अरे हे कुठल्या प्रदेशात नेसायचे कपडे होते, आम्ही कुठे नेसतोय? का? आम्हाला जीवनशैली पर्यावरणाशी कसं जुळून घ्यावं याचा विचार करत नाही. आमच्यात उत्तर भारतातले कपडे वेगळे आहेत, दक्षिणेचे कपडे वेगळे आहेत. समुद्रकिनारी राहणाऱ्यांची वस्त्र वेगळी आहेत आणि आम्ही सह्याद्रीत राहणाऱ्यांची आमची वस्त्र वेगळी आहेत. का? वातावरण भिन्न आहेत. असे आमच्या देशात 127 प्रकारची वातावरणीय प्रदेश आहे. जे समुद्र किनाऱ्यावर आहे ते इथे नाही आहे, इथे आहे ते लातूरला नाही आहे. जे लातूरला आहे ते विदर्भात नाही आहे, जे विदर्भात आहे ते महाबळेश्वरला नाही आहे, जे महाबळेश्वरला नाही आहे ते राजस्थानमध्ये त्याच्यापेक्षा विपरीत आहे. आणि राजस्थानला जी वातावरण आहे ती नॉर्थ ईस्टमध्ये नाही आहे. नॉर्थ ईस्टमध्ये खडे पहाड आहेत, एका घराच्या डोक्यावर दुसरं घर, त्याच्यावर तिसरं घर, एक घर वर पडले तर खालपर्यंत साफ होतील अशी घरांची रचना असते. आणि कोणीही आपल्या घरात जायचं असेल तर नॉर्थ ईस्टमध्ये कमीत कमी एक 700 ते 800 पायऱ्या खाली तरी उतरायला पाहिजे, वर तरी चढायला पाहिजे. एवढ्याच केल्याशिवाय कोणी आपल्या घरात जाऊ शकत नाही. शेती करायचं असेल तर सगळे हातानेच करावं लागते, ना बैल चालत ना ट्रॅक्टर चालत. हे प्रदेश वेगवेगळे. म्हणजे या वातावरणाचा आमच्या कार्यशैलीवर, जीवनशैलीवर परिणाम होतो. आमचाही जीवनशैलीचा परिणाम त्यांच्यावर होतो. आता आमची जीवनशैली आज जर बघितलात आपण, का या पर्यावरणाशी निगडीत जीवनशैली असला तर पर्यावरणही सुरक्षित राहतं आणि आपणही सुरक्षित राहतो. अन्यथा दोघांचाही विनाश ठरलेले आहे. बघा,
आम्ही जाता आहोत. काय कपडे नेसायला पाहिजे आम्ही काय ठरवले? आमची कपडे या शरीराला आणि पर्यावरणाला पूरक आहेत का? पर्यावरणाला पूरक म्हणजे जी तुकडं होऊन पडेल ते सडलं पाहिजे. आज आम्ही घालणारी कपडे जे घालतो ते कपडे कुठले सडतात का बघा. आणि जी कपडे आम्ही नेसतो आमच्या शरीरातले ही छोटी छोटी जे छिद्र आहेत यांना श्वास घेता आला पाहिजे. आम्ही ज्या टेर्लिन टेरिकॉट घालतो याच्यामुळे कधीही हवा आत जात नाही. स्किन डिसीजेस का होऊ नये आम्हाला? स्किन नाजूक का होऊ नये? त्वचा नाजूक का होऊ नये? होतेच, आपोआप होते. आणि एवढंच नाही, त्याचा परिणाम म्हणून श्वास आणि उच्छ्वास केवळ नाकावाटे होते अशातला भाग नाही आहे. पाणी केवळ तोंडावाटे शरीरात जाते असं नाही आहे. आमच्या हे शरीरावरच्या ज्या करोडो छिद्र आहेत त्यांच्या वाटे सुद्धा व्यवहार चालत असते निसर्गाशी. आणि जेव्हा आम्ही घामाघूम होतो, टॉक्सिन जेव्हा शरीरातनं बाहेर येते घामावाटे, आणि बाहेर आम्ही नेसलेले कपडे जर ते शोषून नाही घेतले तर ते परत शरीरात जाते. टॉक्सिन म्हणजे रासायनिक कचरा, ते पुन्हा शरीरात जाते. शरीरात गेले की वेगवेगळे आजार निर्माण करते. आम्ही म्हणतो 2 पैसे गेले तर दवाखान्याला जाऊ द्या, खरे आपण काय तडजोड करायला नको आपण करत असलेल्या गोष्टी. आणि जरासा काडी पडले तर 2 मिनिटात पेट घेते, त्यातनं आम्ही वाचू शकत नाही. मी एका टेलरकडे गेलो होतो. तो टेलर सांगत होता त्यांच्याकडे एक पेशंट यायचं, एकदम फुल टाईट कपडे असायचं त्याच्या अंगावर, अख्खा होल बॉडीज बाहेर दिसायला पाहिजे, कपडे आहेत की नाहीत असं वाटले पाहिजे. परंतु त्याला ती शौक. आणि टेलर त्यांना सांगत होता इतकं टाईट नको, जरा हवा बिवा खेळेल असा. पण नाही 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 मला ते आवडत नाही म्हणायचं. असं आजकाल बरीच लोक अशी कपडे नेसत असतात, तुम्ही बघा. आणि काही कालावधीनंतर कितीही गोळ्या खाऊन त्याचा ब्लड प्रेशर कमी येत नव्हता. डॉक्टरनी 20 मिलीग्रॅमचं दिली, 40 मिलीग्रॅम दिली, 80 मिलीग्रॅम दिली, 100 मिलीग्रॅमची बीपीची गोळ्या दिली, तरीही त्याचा बीपी काही कमी येत नव्हता. आणि डॉक्टर म्हणाले की बाबा याच्यापेक्षा जादा दिले तर तुमच्या शरीरात दुसरा रोग उत्पन्न होईल. मग म्हणाले आता काय करायचं? मग एक दिवशी टेलरकडे गेला नवीन कपडे शिवायला. चेहरा वेरा जरासा बदललेला होता, नाराज होता. तो सहज विचारला, साहेब काय ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? तुला कसं कळलं? तू टेलर आहेस, तू काय डॉक्टर आहेस का? नाही, आम्ही रोज तुमच्यासारखे बऱ्याच लोकांची चेहरे पाहत असतो, मापं घेत असतो, कपडे शिवत असतो, ते आमच्या लक्षात येते म्हणा. कशावरून? तुम्ही जे कपडे घालताय ना ह्याच्यामुळेच ब्लड प्रेशर वाढतो. कारण रक्त परिचलन होण्या इतकं सुद्धा लूज सोडलेलं नाही तुम्ही. मग ब्लड प्रेशर नाही होय रे. 100 मिलीग्रॅमची सुद्धा गोळ्या मला चालेना झालेत. साहेब मी उद्या कपडे शिवून देतो, तुम्ही नेसायचं आणि काय झाले तर माझ्याकडे यायचं. त्यांनी लूज कपडे शिवून दिली, तो नेसून गेला. 2 दिवसात त्याची बीपी गोळी न खाता खाली आली. असंही असते. म्हणजे केवळ कपड्यांनीच बीपी वाढते असं नाही आहे. बीपीचे 50 कारण आहेत. ज्याचा मन टाईट होतो ना, मन आतल्या आत ताणलं गेलं की ही वाढलं असं समजायचं. पाणी कमी प्यायला तरी वाढतंय, बरोबर. आणखीन काही गोष्टी आहेत शरीरात त्या कमी झाल्या तरी वाढू शकतात, असं नाही. मी आता जीवनशैलीशी निगडीत सांगतो. कपडे नीट नाही, चप्पल कुठले घालावं आम्हाला माहीत नाही का? आम्ही कधी हाय हीलची चप्पल वापरतो, आणि म्हणजे मागे उंच असणारी. समजा त्याची गरज असती तर देवानीच 2-3 इंच पाठीमागे जादा मांस खंड दिला नसता का? त्याची गरज जर असता तर देवाने नैसर्गिकच बनवलं असतं ना. पण त्याचा परिणाम अशी चालत असताना आमच्या नर्व सिस्टम जे आहे शरीरातला
कुठलं दाबलं जातं, त्याच्यावर काय दुष्परिणाम होतो आम्ही कधी विचार करतो का? नाही करत ना. सगळे बोजा जर पुढच्या बोटांवर पडले तर त्याच्या होणारे आजार ह्याच्या संबंधात, त्याच्यामुळे होणारी गुडघेदुखी, कंबरदुखी याची कधी विचार करतो का आपण? नाही करत. आम्हाला फक्त चांगलं दिसायला पाहिजे असं प्लास्टिकची चप्पल वापरतो आणि कुठली तरी वापरतो, त्याचा परिणाम कॅन्सरपर्यंत जाऊ शकतं असं कधी आपण कल्पना केलेले? आम्ही नेसत असलेले हे प्लास्टिकचे कपडे किंवा पेट्रोलियमचे कपडे, प्लास्टिकचे कपडे म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आपण जे पेट बॉटल्स म्हणतो ना, की औषधाची बॉटल्स असतात जाडवाले, त्यांची तुकडे करून, त्यांच्या तुकडे वितळून त्यातून धागा तयार करून टी शर्ट बनतात. सगळे टी शर्ट हे सगळे प्लास्टिकचे आहेत. पॅन्ट सुद्धा आहेत, म्हणजे ट्रॅक सूट जे म्हणतो ना आपण, हे ट्रॅक सूट बऱ्यापैकी प्लास्टिकचे आहेत. की ही प्लास्टिक मी नेसल्याने परिणाम काय होणार आहे काळांतरात? कोणतरी बनवणारा बनवला, शिवणारा शिवला, पण मी घालणारा घालतोय, याचा परिणाम काय होणार आहे कोण पाहिलेलं आहे का? हे निसर्गाला, माझ्या शरीराला पूरक आहे का असं मी कधी विचार करतो का? नाही आहे. कधीतरी कॅन्सर झाल्यानंतर माझ्या लक्षात येईल. कॅन्सरचेही 50 कारण आहेत, त्यातलं एक मुख्य कारण हेही आहे. पायात चप्पल घालणं, कपडे प्लास्टिकची घालणं, प्लास्टिकच्या भांडीत पाणी ठेवणं, रात्री बाल्डी भरून ठेवतो, सकाळी त्या बाल्डीतलं पाणी वापरतो. कुत्रं सुद्धा पिऊ नये ते पाणी, आम्ही रात्री भरून ठेवून ते वापरतो, कारण त्या प्लास्टिकने रात्रभर जे ओकायचं ते ओकलेले असते. कळशी भरून ठेवतो आणि काही लोक तरी प्लास्टिकची ताट वापरतात. लग्नात जावा तुम्ही कुठेही, लग्नात इतकं गरम गरम जे जेवणाचे पदार्थ आहेत ते सगळ्या प्लास्टिकची थाळी आणि प्लास्टिकच्या वाट्या आणि ग्लासमध्ये देतात. आता ते इव्हेंटवाले विचार करतात की नाही माहीत नाही, पण लग्न करवणारे करतात की नाही म्हणजे आम्ही ज्या सुखासाठी, ज्या आनंदासाठी ह्या लोकांना जेवण द्यायचं आहे, हे गेल्यानंतर मरणाच्या वाटेला लागतात असं कोणाला एकाला तरी वाटतो का आम्हाला? नाही ना. त्या प्लास्टिकच्या भांडीत आपण खुशीने जेवण येतो का? साफ करायला बरं पडते, ठेवायला बरं पडते. आणि ह्या प्लास्टिकच्या भांडीतलं अंघोळ, आमच्या देशात ना प्लास्टिकच्या पाईपातनंच पाणी येते. दुर्दैव आहे आमचा. तुम्ही जर युरोपियन देशामध्ये, ऑस्ट्रेलिया वगैरे देशामध्ये गेला तर त्यांनी कॉपरची पाईप वापरतात ह्या पाईपलाईनला, म्हणजे तांब्याची पाईप वापरतात, तांब्याची, जमिनीत घालायला सुद्धा. आमचं दुर्दैव आहे. बिडाची वापरत होते पूर्वी, ठीक होतं, पण आता प्लास्टिक तिथूनच सुरू होते आमची. आणि मग येता येता काय काय आणते ते तुम्हाला आता मी नाही सांगत. त्या पाईपातनं जी पाणी येते त्या पाण्यात काय असते बाबा? क्लोरिनेटेड वॉटर म्हणतो आपण. जे क्लोरीन आहे ना, हॉस्पिटलमध्ये भूल देण्याकरता वापरतात त्या क्लोरीन ऑक्साईड, आणि त्या क्लोरीन पाण्यात टाकून त्यातले जंतू मारून तुम्हाला शुद्ध पाणी देण्याचे काम सरकार करत असते. आणि त्याचा परिणाम ही क्लोरिनेटेड वॉटर पिणारा माणूस यांच्या शरीरात काय काय होऊ शकतं, थोडासा तज्ज्ञांना विचारून प्यालेले बरं ते पाणी. त्याच्यापेक्षा साधी पाणी ठेवून द्या. आता नदीतलं पाणी प्यावं तर पंचगंगेचे पाणी काय पिण्याला आहे काय? पिणं राहू द्यावं, तोंड तरी धुता येईल का त्या पाण्याने? मग ह्याला कारण कोण? का दुसरे कोण आले होते का त्या नदी बिघडवायला? आम्हीच तुम्हीच आहोत ना सगळे. आमच्याच गटरीचे पाणी तिथे जाते ना, आमच्याच कारखान्याचे पाणी तिथे जाते, आणि हीच पाणी पुढे खाली जाते आणि वेगवेगळी भाज्या पिकवल्या जातात, त्या भाज्या पुन्हा आमच्याच घरी येते. अशी पाणी पिऊन त्या भाजीतनं काय येणार आहे? तुम्ही बघा, शिरोळ तालुक्यात वर्षाला 30 ते 40 हजार नवीन कॅन्सर पेशंट आहे. तेही निवडक काही 15-20 गावांमध्ये आहे. मरेपर्यंत काही चर्चा होत नाही. मातीला गेले किंवा अंतिम विधीला गेले की टोळीने बसून चर्चा करतात. कशाने गेला रे? काय म्हणतात बाबा, कॅन्सर झाला होता म्हणे त्याला. मरेपर्यंत सांगत नाही घरातली. स्थिती आहे वस्तुस्थिती.
त्या गावचे नाव सांगितलं तर त्या गावाला कोणी पोरी देणार नाही, त्या गावातली पोरी कोण करणार नाही, कारण हे विष घेऊनच आधी कधी मरते कोणास ठाऊक. आमची पोरगी गेली तर पूर्ण आयुष्य जगणार नाही, ही जगली तरी तो लवकर जाईल, कारण तो लहानपणापासूनच त्यातच आहे. अशी अवस्था आहे ना. आमच्या करवीर तालुक्यात सुद्धा काही गावं आहेत, कागल तालुक्यात का प्रत्येक तालुक्यात, पुण्या जिल्ह्यात शिरूरमध्ये अशी काही गावं आहेत, नाशिक जिल्ह्यामध्ये काही गावं आहेत, अख्ख्या मुंबईला भाजी सप्लाय करणारी आहेत. ते आमच्या भाजीच्या इथे 100वर ट्रक दर दिवशी जातात शिरोळमधनं. हैदराबाद मार्केटला जाते, कलकत्ता मार्केटला जाते, मुंबई मार्केटला जाते, अहमदाबाद मार्केटला जाते. काय माणसं जगवायला जातात ते, पंचगंगेची पाणी पिऊन सगळ्यांना पाजायला जातात. म्हणजे या पाण्याशी आमचा काय संबंध असेल की नसेल, मी एवढंच म्हणतो. ही जी आम्ही वापरतो, कपडे वापरतो, चप्पल वापरतो, प्लास्टिक वापरतो, ही प्लास्टिक आम्ही नेऊन टाकतो. असं मातीत टाकलं तर त्या मातीत प्लास्टिक आपली सगळी विष सोडते. वेगवेगळ्या प्रकारची विषारी द्रव्य आहेत प्लास्टिकमध्ये, आणि ती काय करते, मातीतनं वाहून जाते, पाण्यात मिसळते, पाण्यातनं परत आमच्या घरी येते. जी प्लास्टिक आम्ही बाहेर टाकला होता ना, तो आता पाण्याचा रूप धारण करून आमच्याच घरी येते. की आम्ही कधी विचार करणार आहोत या बाबतीत, कधी विचार करणार आहोत. मी काय टाकावं काय नाही टाकावं, म्हणजे अशिक्षित माणसं टाकतात, सुशिक्षित माणसं टाकतात, असा काही भेद नाही आहे. मी ऑडी मर्सिडीज गाडीतनं जाणाऱ्यांना सुद्धा बघितलं, खाऊन झाले की असं खिडकीतनं टाकतात. हे करोडपती आहेत, पण हे सुद्धा बाहेरच टाकतात. अरे बाबा, हे गाडीतच ठेवावं आणि नंतर हे पर्यावरणाला हानिकारक आहे, आणि हे कुठेतरी नेऊन योग्य डस्टबिनमध्ये टाकावं. सडणारी एका बाजूला, न सडणारी एका बाजूला टाकून मी माझ्या भोवतीच्या पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे, याची आम्हाला कोणाला तरी जाणीव. आमच्या घरात सुद्धा बघा, भाजी कापतो, सगळे कापतो, आणि हे आणले ती आणले, सगळे प्लास्टिक पिशवी त्यात आहेत, घरातली कचरा त्यात आहेत, हे सगळे मिळून एक पिशवीत बांधायचं. इकडे जातोच तर ते पंचगंगेत टाक, तो नदीवर उभा राहून असा टाकून मग हात जोडतो. आम्ही नेहमी त्या पंचगंगेच्या पुलावरनं MIDCत येणाऱ्या जाणाऱ्यांना बघत असतो, घरातनं ही सगळे घेऊन येतो आणि नदीत टाकतो आणि हात जोडतो नदीला. सुटलो मी, नाही सुटू शकत, येणार ते परत, असा वाया करून परत येणार. आपण ठरवलं होतं की ही 4-5 गोष्टी आहेत, आम्ही सुसह्य जीवन जगण्यासाठी, सुंदर जीवन जगण्यासाठी 4-5 गोष्टींची गरज आहे, की आज आपण ह्या पर्यावरणाशी विचार करतो. पर्यावरण आम्हाला सोडून नाही आहे. मी म्हटलं आता कपडे, तुम्हाला आणखीन काही गोष्टी सांगतो, रिअलाइज होते का बघा, म्हणजे तुम्हाला साक्षात्कार होतो का बघा, त्याचा अनुभव येतो का बघा. आंघोळ करताना जी साबण लावतो, त्या साबणामध्ये कोणत्या कोणत्या रसायन घातलेले आम्हाला काय माहिती नाही. साबण जितकं नरम असेल तितकं खूप साऱ्या केमिकल घेऊन आले असं समजायचं. साबण जितकं कडक असेल तितकं कमी केमिकल्स त्यात आहे. हे बघा, तुम्हाला इचलकरंजीतल्या लोकांना सगळी माहिती आहे कुठल्या कुठल्या ऑक्साईड काय काय काम करतात, या सगळे साबणात आहे, बरोबर. आणि आम्ही काय करतो, हे शरीर स्वच्छ व्हावं म्हणून लावतो, म्हणजे हे छिद्रांमध्ये कुठले डस्ट पार्टिकल्स अडकलेले आहेत हे साफ करावं म्हणून लावतो. ते असं करते की हे चर्माच्या रक्षण करण्याकरता आमच्या शरीराने सोडलेले जे तैल पदार्थ आहे, एक प्रकारची तेल सोडत असते शरीर या त्वचेची रक्षणासाठी, त्यालाच धुवून काढते आणि हे पांढरं फट पडते. हे पांढरं फट पडले की पुन्हा तेल लावतोय त्याच्यावर. मग आंघोळ करायची गरजच काय होती, तेल लावायची होती तर नाही. साबण घेताना एक विचार करून घ्यायचं, काय फ्री फ्रॉम एनिमल फॅट. या साबणामध्ये काय टाकतात माहिती आहे, साबणामध्ये एक तर मोहरीची तेल, तिळाचा तेल, खोबरेल तेल हे टाकावं असं नियम आहे.
आणि महाग पडतंय. सो फॅट म्हणतात त्याला. हे महाग पडतंय. हे महाग पडते तर ह्याला एक पर्यायी वस्तू, कारण ते 70 to 80% ते असायला पाहिजे असा नियम आहे साबणामध्ये. मग हे महाग पडते तर काय करतात, कसाई खाण्यामध्ये मटण जे तोडतात, तोडून विकल्यानंतर आतड्या बितड्या जे खाणं लायक नसलेले पदार्थ जे पायात पडलेले असते, त्यात मुंडकं असते, पाय असतात, हाडं असतात आणि तुकडे तुकडे असतात, आतडे, हे सगळे मिळून एका कायलीत टाकतात. टाकल्यानंतर ते उकळत्या पाण्यामध्ये ते सगळी सुटते. सुटल्यानंतर ती हाडं बिडं काढून टाकतात आणि ती उकळून 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 मस्तपैकी फॅट तयार होते. आणि ही जी फॅट आहे ना, चरबी, त्यातलं चरबी आता पाण्यात आली आणि पाण्याचा अंश आपण जाळून काढतो, चरबी शिल्लक राहते. आणि ही चरबी कशा कशात घालतात, साबण बनवायला त्यात घालतात, कारण तेल महाग पडते, ही स्वस्त पडते. आणि त्या साबण सगळे हमाम काय लक्ष काय असे खूप आहेत आपले. सगळ्या सोपमध्ये हे असते. एक दुसरं कुठे घालतात माहिती, रस्त्यावर तळत असलेले भजी वडा अशी जी आहेत, टेस्ट यावं म्हणून ही थोडं टाकले जाते. तिसरं हे कुठे वापरलं जातं की कुरकुरे, चिप्स आणि नळ्या जे लहान मुलांना देताय की नाही तुम्ही, त्याच्यात सुद्धा ही वापरले जाते, टेस्ट यावं म्हणून. आणि आणखीन एक सांगतो, तुम्ही सगळे शाकाहारी लोक जास्त असणार इथे, काय कोणी असलं तरी काय फरक पडत नाही, पण काय खातो हे कळावं तरी एकदा. आईस्क्रीम मध्ये पूर्णपणे हीच वापरली जाते. मोठमोठ्या कंपन्यांच्या आईस्क्रीम मध्ये दुधापासून आईस्क्रीम बनवणं परवडत नाही. मग स्वस्तात आईस्क्रीम बनवायचं असेल तर ही चरबी घालायचं, त्या चरबी घालायचं. मेणबत्ती बनवण्याकरता ही चरबी वापरली जाते. डालडा बनवण्याकरता मुख्य भाग डुकराचा चरबी आणि ही चरबी, हे सगळे, त्याला नाव आहे वनस्पती तेल, पण असते ते वनस्पती काय नसते, त्यात ही चरबी जास्त असते. हा, उपवासाची शिरा त्यातनंच बनवायचं असतं, बरोबर. सगळ्या लग्नात तीच वापरले जाते डालडा. उपीट बनवायलाही जे भाजायचं आहे, रवा भाजायचा आहे, ह्या डालड्यातनंच भाजतं. आणि ही डालडा तुम्हाला सांगतो, आपण खात असलेले वस्तू पचन होण्याकरता असं लावले तर ही चर्म त्याला शोषून घ्यायला पाहिजे, तर ते लवकर पचन होते असं समजायचं. म्हणजे बॉडी टेम्परेचरला ते शोषलं गेला पाहिजे. ही डालडा तव्यात टाकल्यानंतर 10 मिनिटांनी वितळतं. म्हणजे शरीरात गुठळी तयार करेल की नाही करेल, रक्तांच्या गुठळी बनवणार की नाही बनवणार, हे आपण विचार करा. ते किंवा त्या कंपनीवाल्यांना पण विचारा, डालडा कंपनीवाल्यांना, ह्याचा काय होणार आहे, त्याचा काय होणार आहे, जे होणार आहे तेच होणार आहे. आमची जीवनशैलीचा प्रश्न आहे. आम्ही खात असलेले वस्तू काय आहे, वापरत असलेले वस्तू काय आहे. जे टूथपेस्ट वापरतो त्याच्यात कुठली कुठली स्लरी वापरतात, त्या स्लरी जर आमच्या इथे लाळ ग्रंथी जे आहेत, ते लाळ ग्रंथी आम्ही जरी नाही गिळलं तरी ते शोषून घेत असतात. त्यातलं जे भयानक ऑक्साईड्स जे आहेत, स्लरी जे आहेत, आपोआप शरीरात उतरत जातं. आणि कधीही तंबाखू बिडी न खाणाऱ्या माणसांना सुद्धा तोंडाचा कॅन्सर होतो की नाही होतो. आयुष्यात त्यांनी कधी बिडी बघितल्या नाही, तंबाखू नाही, गुटख्याला हात लावला नाही आणि दारूला हात लावला नाही. पूर्वी काय म्हणायचं, गुटखा तंबाखू सिगारेट बिडीवाल्यांनाच कॅन्सर होते असं म्हणत होते. आत्ता काहीही नाही, कोणालाही होते, पण हे टूथपेस्टने होते हे कोणाच्या लक्षात येत. आमची जीवनशैली संबंधात आपल्याला मी बोलत होतो. नखाला लावतात ते काय म्हणतात, ते कलर असते ना, ते नेल पॉलिश,
ही आहे ना, ही ओठाला लावतात ना, ती त्याच्यामध्ये 50% अधिक भाग मिरचीचा पावडर असतो. लाल मिरचीचा पावडर आहे ना, त्याच्यापासून एक्स्ट्रॅक्ट काढतात. त्या एक्स्ट्रॅक्टमध्ये काही केमिकल. मिरचीच्या पावडर नुसतं लावला तर दिवसभर शंखवाद्य करावं लागते. मग त्या मिरचीचं हे जायला पाहिजे, पण लालसरपणा दिसायला पाहिजे. सगळ्या लिपस्टिक बनतात ते मिरचीच्या आम्ही जे खातो ना मिरची, त्याच्या काही पटीने जादा मिरची लिपस्टिकला लागते. आणि ती तुम्हाला चुरचुरू नये म्हणून त्याचा लेप देण्याकरता काही केमिकल्स वापरले जातात. त्या केमिकल्स, नेल पॉलिशची केमिकल आणि हे डांबरीकरणाला जे वापरतो ना आपण, हेअर डाय, त्याच्यामध्ये वापरलेले जे केमिकल आहे हे कधीही विघटन होत नाही. आपल्या घरात तुम्ही धुतला किंवा केस कापला टाकला किंवा धुतलं गेला, हे धुतलं गेला पाण्याने, ती जी ड्रेनेज वॉटर जाते ना, त्या ड्रेनेज वॉटरमध्ये तुम्ही जी जलशुद्धीकरण हे बसवता ना, काय म्हणतो आपण त्याला, आरो नाही, ETP म्हणा किंवा सीजिंग जे आहे ते जे बसवतो, त्याच्यामध्ये ते पाण्यातनं तसंच जाते. त्याचा कुठल्याही केमिकलने त्याला लॉस करू शकत नाही, त्याला काढून टाकता येत नाही. ते पाण्यामध्ये कायमचे राहणार. कुठे सोडली ती पाणी, शेतात किंवा बितात, ते जमिनीमध्ये त्याचा एक थर तयार होईल त्या विषाचा. म्हणजे या लिपस्टिकचा, केसाचा, नखाचा जी केमिकल आहे, ही केमिकल कुठेही कशापासूनही विघटित होत नाही, कधीही विघटित होत नाही. म्हणजे आम्ही ह्या निसर्ग बिघडवण्यामध्ये आमची पात्र किती हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. मग मी म्हणतो ह्याचा गरजच काय होता? आणि ह्याचा गरज, तुमची ओठ काय ओस पडले तो ते चांगलेच आहेत ना, ही असं करायची काय कारण आहे का? नाहीये. आम्ही कोणाचं तरी बघून नक्कल करतो. नक्कल कोण करतो? ज्याला अक्कल नाही तो नक्कल करतो. ज्याला अक्कल आहे ना, तो स्वतंत्र काहीतरी नीती निर्धारण करत असतो. आणि ज्याला अक्कल नाही तो बरोबर डुप्लिकेट करतो, नक्कल करतो. आणि त्याचा परिणाम खूप भयानक आहे त्या सृष्टीला. याशिवाय घरात प्लास्टिकची फुलं ठेवताय. आता आजकाल काय झालेले आहे, खरोखर फुलं म्हणजे रोज बदलावे लागतात. एकदाच आणून फोटोला बांधून टाकूया म्हणतात. ही प्लास्टिकची फुलं घरातल्यांना सगळ्यांना कॅन्सर देते. हे कधी विचार केलाय का? आपला एक भक्त आहे महेश शिंदे म्हणून, आमदार आहे तो. गेल्या वर्षी विधानसभेत ही प्रश्न मांडला होता. तो हे प्लास्टिक फुलावर बंदी घाला. त्याच्यामध्ये जी केमिकल वापरले जाते, जी कलर वापरले जाते, ते कलर आणि केमिकल या दोन्ही हवेत सुटतात हे. आणि ते हवेतल्या याच्याबरोबर त्याची कण आमच्या शरीरात जातात. गेल्यानंतर घरातल्या लोकांना त्याचा कॅन्सर होतो. याचा कधी आम्ही विचार करतो? आमची जीवनशैली असं बनत चाल. आम्हाला चांगलं दिसते म्हणून करतो. बसायलाही तेच प्लास्टिक, उठायलाही प्लास्टिक, जेवायलाही प्लास्टिक, चालायलाही प्लास्टिक. आम्ही जितकं कमीत कमी त्याचा वापर करता येईल. पूर्वी तेल आणायला आपण डब्बा घेऊन जात होतो, किटली घेऊन जात होतो, तेल आणत होतो. नको, आता ते घेऊन जायला लाज वाटते. सामान आणायला थैली घेऊन जात होतो, घरात थैली होते आमच्याकडे. आज थैली घेऊन जायला लाज वाटते आमच्या लोकांना. थैली घेऊन जायला लाज वाटते. मग त्या प्लास्टिकच्या थैलीत भरलेले सगळे, मी तरी बघितले काही आमची वेडे असे आहेत, प्लास्टिकच्या थैलीतनं चहा घेऊन जातात कॅन्टीनमधनं, सांबार घेऊन जातात, भाज्या घेऊन जातात, भात घेऊन जातात, भाकरीला गुंडाळलेले असते, पुरीला गुंडाळलेले असते. आणि काय देणार ते? आणि काय खाणार मी विषच खातो ना. मग निरोगी कसं राहील? म्हणजे जीवनशैली आमची या पर्यावरणाशी अनुकूल होईल का? नाही.
नाही अनुकूल. या व्यतिरिक्त जे माती आम्ही खराब केली, एक माती खराब केली आमच्या ह्या प्लास्टिक टाकून, दुसरी खराब केली या पेट्रोलियम प्रोडक्ट असणारी खतं टाकून, तिसरी खराब केली या कीटनाशक, बुरशीनाशक इत्यादी नाश करण्याकरता जी केमिकल वापरलेले आहे ती मातीला प्रदूषित करून टाकलेले, आणि त्या मातीतनं पिकवलेले अन्न विष घेऊन 1 किलोग्रॅममधनं 27 मिलीग्रॅम जहर विष घेऊन आमच्या घरात येते आणि आम्ही मुकाट्याने सगळे खातो. ही कमी की काय म्हणून त्या धान्याला कलर लावणं, कलर करतात आता आजकाल. डाळ आहेत ना, डाळीना वेगवेगळ्या प्रकारची कलर करतात. रवा आहे, रव्याला सुद्धा कलर करतात. मिरचीचे पावडर आहे त्यालाही कलर करतात. डाळिंबाला इंजेक्शन देतात कलरचं. कलिंगड आहे ना, कलिंगड लाल बुंद दिसावं आणि गोडी वाढावं म्हणून त्याला इंजेक्शन दिली जाते. अहमदाबादमध्ये एक पकडला गेला, टोमॅटोला इंजेक्शन द्यायचं. कशाचा? ब्रँडीचं. जे माणसं पितात ना ती ब्रँडीचं इंजेक्शन द्यायचं. घरातली माणसं म्हणायचं खूप चवदार आहे, तिथनं जाणं म्हणत होते. कारण जेवले की त्यांना गुंगी आल्यासारख्या मजा वाटायचं. छान आहे म्हणायची ही वांग्याची, हे आपलं टोमॅटो फर्स्ट क्लास आहे म्हणायचं. पण एके दिवशी तो पकडला गेला, दारूचं इंजेक्शन देत होता. अशी बाजार झालेले आता. आणि काही प्रामाणिक बाजीवाले आहेत ते भरडले जातात यांच्यातनं. जो माणूस प्रामाणिकपणे धंदा करतो तो माणूस काय करतो, ह्या नकलीवाल्याच्या बरोबर तो भरडला जातो. कारण हा नकलीवाला भानगड्या करून भाज्या सगळी असा मान टाकलेले असतात, पालेभाज्या असा एक स्प्रे केले की पटकन असे सापासारखे उभे राहतात. काय केमिकल असेल ते असं बघा तुम्ही. तांदूळ विकणारा जर प्लास्टिकचा तांदूळ त्यात घालायला लागला. मी स्वतः बघितले लखनौ स्टेशनवर एक जण चहा विकत, प्रचंड गर्दी असते त्या स्टॉलवर. लखनौला एक चहा स्टॉल आहे, प्रचंड गर्दी असते. आमची रेल्वे थांबली तिथे. मी उतरून जरासा असं बघायची मला सवय. तर इतकी गर्दी, काय चहा पाजत होता तो. 2 माणसं चहा द्यायला थकायची. पाठीमागे एक माणूस नुसतं दूध बनवायला आणि एक माणूस चहा बनवायला. कशाने दूध बनवत होता? 2 केमिकल एकत्र टाकले की दूध बनले आणि ते दूध डायरेक्ट ओतायचं, चहा बनायचं. लोक चहा नाही पित होते, केमिकल पित होते. आता आमच्या घरी दूध येते, दूध आहे ती 22 प्रकारची केमिकल आहेत त्यात. 22 प्रकारचे. आम्ही कसं निरोगी राहणार? आमचा संसार सगळे मेडिसिन कंपन्यासाठीच. ही आमची जीवनशैली बनली. या पर्यावरणाचा ऱ्हास केले आम्ही, नाश केले. कारण कोणाचाही जपून वापर करत नाही, कोणाचा क्षरण होणार नाही याची काळजी घेत नाही, कुठल्याही वस्तू खराब होणार नाही याचाही काळजी घेत नाही. आम्ही आमच्या हातानेच निसर्गाला नाश करतो, निसर्गाचा नाश करतो आणि त्याचा परिणाम आम्हीच भोगतो. आजकाल भाज्यांना इंजेक्शन आलेले आहेत. वांगी एवढीच असते पहिल्या दिवशी, रात्री इंजेक्शन दिले की सकाळी एवढं मोठं होतं. आणि आम्ही वजनानं पण वाढतंय आणि आणतो आणि आम्ही खातो. खाल्ल्यानंतर ते निर्बीज होतात. तुम्हाला माहिती आहे, मुलंबाळ होत नाही त्यांना बरीच दिवस ते खाल्ले तर. कारण ते नपुंसक बनतात हळूहळू अशा पदार्थ खाऊन. म्हणजे आम्ही करत असलेले या सगळ्या गोष्टीतनं आम्ही काय भोगतो आहोत. सगळ्यांनाच ही प्रज्ञा पाहिजे. परिसर प्रज्ञा किंवा पर्यावरण प्रज्ञा जे म्हणतो हे सगळ्यांचीच काम आहे आणि प्रत्येक जण आम्ही हे जपायला पाहिजे. कुठल्या गोष्टी वापरायचा कुठला नाही वापरायचा हे मला कळायला पाहिजे. माझ्या जीवनाशी नजदीकच्या जवळच्या गोष्टी आहेत
हे काय करावं काय नाही करावं. खाणारे पदार्थ काय सगळे चांगले येतात. चहा पावडरमध्ये घोड्याची आणि गाढवाची लेंडी टाकतात असं कोण तुम्ही म्हणू शकाल का? कलर करून टाकले जाते, पैसे मिळतात म्हणून. मिरचीमध्ये लाल माती टाकली जाते, तांदळात प्लास्टिकची तांदूळ मिसळलं जातं. असे खूप सारे आहे. आम्हीच आमच्या हातूनच करतो आहोत हे सगळे. आधीच ते शेतातनं विष आले आणि त्यात आम्ही आणि ज्या गोडाऊनमध्ये धान्य साठवतो, आपण कोणीही बिना गोडाऊनमध्ये गेलेले धान्य आपल्या घरी आणू शकत नाही. गोडाऊनमध्ये जेव्हा धान्य लावले जाते त्याच्यात किडे व्हायला सुरू होतात. किडे होऊ नये म्हणून काही केमिकल्स आहेत ते ठेवून ताटपत्री झाकली जाते. त्या ताटपत्री झाकल्यानंतर एवढी दिवस त्या गोडाऊनमध्ये उघडायचं नसतं. उघडला जर चुकून माणूस हात गेला तर खलास मरून जातो. मांजरं कुत्रे जर चुकून गोडाऊनमध्ये राहिली, आम्ही दार बंद केले तर ते कोणीही जिवंत राहत नाही. आणि असा भयानक जे ऑक्साईड आहे ती आमच्या धान्याला लागते. धान्याला लागल्यानंतर त्याचा परिणाम धान्यावर होणार नाही, डाळीवर होते, तांदळावर होते, गव्हावर होते, ज्वारीवर होते, कडधान्यावर होते. जेवढ्या कडधान्य आम्ही गोडाऊनमध्ये ठेवलेले आणि गोडाऊनमध्ये ही केमिकल टाकून आम्ही जे झाकलेले आहोत, या सगळ्या धान्यावर त्याचा परिणाम होतो. आणि 5-10 मिनिटापेक्षा अधिक वेळ जर माणूस तिथे राहिला तर माणूस खलास होतो. आणि 4-8 दिवस ही धान्य ती औषध खात असते. धान्य हे बघा, ह्युमिडिटी असते, प्रत्येक धान्य शोषून घेत असते, हवेतला आर्द्रता शोषून घेत असते, त्याच्याबरोबर ही विष शोषून घेते. आणि ही धान्य आम्ही आणतो, भरडून खातो. आहे आमची ताकद. कारण हे पचवायला होत नाही म्हणून आता ते विष पचवण्याकरता दुसऱ्या गोळ्या खायची परत. ही आपली जीवनशैली. मग काय याला हे काय विकल्प? आता आमच्या इथे गुळ बनते, तुम्हाला माहिती आहे, कोल्हापुरात बोटावर मोजण्या इतकी जर गुराळ घर सोडले तर सगळी गुळ हे रॉ शुगरमधनं बनते, कच्चा साखरेतनं. रॉ शुगरमध्ये प्रचंड प्रमाणाचा केमिकल असतो, स्वस्तात मिळते. आणि एक कायलीला 5-5, 6-6 पोती, एक 50 ते 100 लिटर ऊसाचा रस आणि 5-6 पोती साखर, 40 मिनिटात एक कायली निघते. जे 3 तास लागत होते एक कायलीचा रस तापून गुळ तयार व्हायला, 40 मिनिटात निघते. आणि काय चमक असते गुळाला. आणि आमची ही जत्रा गुळ्यांची, आम्हाला गुळ काळं नको, ती द्या, ती चांगली दिसते, ती चांगली दिसते, लवकर घेऊन पण जाते. ही आता मी विचारलं आमच्या शेतकऱ्यांना, का बाबांनो असं का करताय? ते म्हणाले, स्वामीजी मार्केटमध्ये जे रेट पाडून ठेवतात त्याला परवडत नाही आम्हाला. ऊसाचा रसापासून गुळ करणं आणि त्या दराला विकणं हे परवडतच नाही. आणि आम्ही शुद्ध ऊसाच्या रसापासून जर गुळ बनवलं तर तेवढी दर कोण देत नाही आम्हाला. मग काय करू आम्ही? हे विषचक्र तयार झाला, विषचक्र तयार झाला. आम्ही देत नाही म्हणून तो ते करतो आणि तो करतोय म्हणून आम्ही स्वस्तातले आणून खातो. स्वस्तातले. मी आमच्या मठात गव्हाचा एक हे आणत होतो, गहू संपले आमच्या मठातले, तर गव्हाची पीठ आणायचो एका कंपनीची. पीठ आणल्यानंतर एकदा शंका आली मला. एक वाटीभर पीठ आणायला लावले आणि मळायला लावले. मळल्यानंतर सुपारी एवढा त्याचा हे तयार झाला. पीठ वाटीभर होती, मळल्यानंतर सुपारी एवढं झाले आणि एक चपाती तयार झाली. त्या मी दुसरं आमच्या शेतातली गहू आणून मळून त्याचा एक वाटीभर पीठ आणले तर 4 चपात्या तयार झाल्या. मग कंपनीवाल्याला बोलवलं मी, तुझ्यावर केस करू का? काय करतोस सांग. आणि स्वस्तात देत होता. आमच्या मठातली लोक स्वस्तातलीच आणत होते.
मी त्यांना दाखवला, अरे मूर्खानो, तुम्ही स्वस्तातले आणताय आणि लोकांना खाऊ घालताय, हे काय गहू आहे थोडी? ज्या दरात ही मिळते त्या दरात गहू सुद्धा विकत मिळत नाही. मग भरडायचं, पाकिट भरायचं, टॅक्स आहे, ट्रान्सपोर्टेशन आहे, आणि एवढ्या पैशात मिळेल कसं? सगळे बंद करून टाकले. आमच्या लोकांना सांगितलं, गुळ जे लागते ना, धान्य आणायचं भरडून आणायचं, ज्वारी आणायचं भरडून आणायचं, पीठ आणायचं नाही, गहू आणायचा भरडून आणायचा, रवा पाहिजे भरडून आणा, तेल पाहिजे. आमच्या मठात अन्नछत्रासाठी सुद्धा 350 रुपयाची तेल वापरतो. आम्हाला जेवायला 30 तेल, आणि अन्नछत्राला जी लोक येतात त्यांनाही तेल. आम्हाला ऑर्गॅनिक भाज्या आमच्या, आणि आमच्या अन्नछत्राला सुद्धा जोपर्यंत आमच्या शेतात आहेत, आमच्या शेतकऱ्यांकडे आम्ही खरेदी करतो, तोपर्यंत आम्ही त्याच भाजी अन्नछत्रालाही वापरतो. का? आमचा जीव आहे आणि बाकीच्यांचा काय सोंग आहे का? नाही आहे ना. म्हणजे मला एवढंच म्हणायचं आहे की पर्यावरणपूरक जीवन जगायचं तर स्वतःसाठी एक, इतरांसाठी एक, असं कधीही होऊ शकत नाही. आम्ही सगळेजण विचार केला पाहिजे की आम्ही काय खातो, काय पितो. 2 रुपये महाग होते म्हणतो आम्ही चांगलं घ्यायला, पण तेवढी पैसे आम्ही औषधाला खर्च करतो. ह्या सर्व गोष्टी सांगण्यामागील कारण एवढंच. खूप आहे, हा विषय काय छोटा नाही आहे. मी आत्ता एकातच आहे. अजून पाणी वेगळं आहे, हवा वेगळी आहे, हवेत काय काय मिसळते, आणि आम्ही काय करतोय, पाणी काय काय करतोय, घोटभर पाणी लागते, लोटाभर टाकून देतो आणि ते गटरीत जाते. त्याच्या शुद्धीकरणाला येणारा खर्च ना खऱ्या पाण्यापेक्षाही महाग पडते. लघवी करतो माणूस, असं पटकन बटन दाबतो, 14 लिटर पाणी जाते. यांची लघवी किती? 50 ml. पाणी किती घालवलं? 14 लिटर पाणी घालवलं. आपण विचार करावं की याच्याकरता काय करायला पाहिजे. आंघोळ करतो, किती पाणी लागते अंगाला? 100 ते 200 ml पाणी शरीराला लागते. राहिलेले पाणी असं जसं टाकले तसं काही तरी असं म्हैशी धुवावं तशी धुतात स्वतः. काय ते पाणी अंगावर राहणार आहे? किती पाणी लागणार आहे? मी अर्धा बकेटपेक्षाही जादा पाणी कधी वापरत नाही. अर्ध्या बकेटपेक्षा कमी पाण्यामध्ये मी काय तुमच्यापेक्षा काय वेगळं दिसतो? स्नो नाही, पावडर नाही, काही नाही. मी तेल सुद्धा लावत नाही. मला कळायला लागल्यापासून आजपर्यंत लावलेले नाही. का? गरज भासलीच नाही. जितकं नैसर्गिक जीवन जगता येईल तितकं जगायला काय अडचण आहे? ज्या नैसर्गिक मिळतात ते खायचं, प्यायचं, राहायचं. पाणी मी विहिरीचेच पाणी पितो, अजिबात आरो वॉटर पित नाही. आता गाडीत नाही यायला जाणे, त्याच्याशिवाय दुसरं काय नसते. कधी 400-800 किलोमीटर जातो तेव्हा नाही यायला जाणे ते पाणी बाटलीतलं पितो. पण जाग्यावर असेल तर, आणि आपल्या लोकांना पण सांगतो, बाबा तुम्ही जी साधी पाणी आहे ना, उकळून भरून ठेवा आणि ते पाणी पितो. नाहीतर तांब्याच्या भांडीत पाणी रात्री भरून ठेवा, सकाळी प्या. सगळे किडे मेलेले असतात त्यातले, चांगले. तर पर्यावरणपूरक जीवन आपलं होण्याकरता आपण थोडासा आपला सद्बुद्धीने विचार करावं. आणि ही निसर्ग जर नाश झाला तर मी एकटं जिवंत राहू शकत नाही. या निसर्गातल्या सगळ्या गोष्टी सुरक्षित राहिले तर मी कारण मी एकटा नाही आहे ना. या ज्या लाखो जीवसृष्टी आहे त्यातलं मी एक आहे, आणि माझ्याकरता देवाने स्पेशल असं काय दिलेले नाही आहे. या सगळ्यांना जे अधिकार आहे तेवढाच अधिकार मलाही आहे. म्हणून आमची पूर्वज काय म्हणत होते, ईशा वाश्यमिदम सर्वम. पर्यावरण कसे सांभाळत होते बघा ना. ईश्वर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये वास करतोय, आणि कुणाचाही अवहेलना, कुणाचाही अपमान, कुणाचाही नाश हे ईश्वराचा नाश आहे. झाडांची पूजा करत होते आमची लोक, आणि शहाणे आले आमची, हे झाड काय देव होतो का म्हटलं, तोडायला सुरुवात केला तो. पाण्याची पूजा करत होते दरवर्षी, हे अंधश्रद्धा म्हटले, हे पाण्याची पूजा करतात, मूर्ख आहेत म्हटले, आणि तो गटर घातला. त्यात सगळे सुरू केला त्याने. त्या पाण्याला हात लावू नये असं करून टाकला. मातीची पूजा करत होतो आम्ही शेतात. शेतकरी
मातीची पूजा करतो का? ही भूदेवी म्हणतो. आमचं अध्यात्मशास्त्र या पर्यावरणाला देवस्थान देत होते. सूर्य आणि चंद्रांना भले युरेनियम जळू द्या, ते फुकट मिळते तर आमचा देव आहे सूर्यदेव असं म्हणण्याची आमची परंपरा आहे. ते काय जळते, तुम्हाला काय करायचं आहे? पण तुम्हाला फुकट देतोय ना, उपकार आहे ना आमच्यावर, कृतज्ञता मानायला काय बिघडलं? चंद्र स्पंदन करतोय ना, सूर्याचा प्रकाश देऊन थंड करून आम्हाला. चंद्राच्या ह्याच्यात कुठलं खनिज आहे ज्याच्यामुळे ते सूर्यप्रकाश प्रखरता गमवून इथे थंड होऊन खाली येत? हे सगळे बघण्याची काय गरज आहे? हजारो वर्षापासून चालत आलेले आणि हे फुकट देणाऱ्यांना एक वंदन करायला काय पैसे लागतात का? यालाही अंधश्रद्धा म्हणून टाकले. आणि आमची शाणे लोक अंधश्रद्धा अंधश्रद्धा म्हणत म्हणत सगळे ताळतंत्र सोडले आणि सृष्टीचा सर्वनाश करून टाकले. घरातही खूप साऱ्या गोष्टी करत होतो. वेगवेगळ्या सणावारांच्या निमित्ताने सुद्धा या निसर्गाची उपासना करत होतो. एवढ्याकरता ह्या इथल्या पशु पक्षी प्राणी सुरक्षित राहावं म्हणून बैलाला शंकराचा वाहन अशी संज्ञा दिली. गाय ही दत्तात्रेयांची म्हणाले, कुत्रे ही दत्तात्रेयांची आहे म्हणाले, कावळा हा शनीचा वाहन आहे असं म्हणाले, मोर आहे हे सरस्वतीचे वाहन आहे असं म्हणाले, रेडा आहे यमधर्माचा वाहन आहे असं म्हणाले. का? या पर्यावरणातल्या कुठल्याही प्राण्याला माणसाने त्रास देऊ नये ही आमची अध्यात्मशास्त्र होती. आणि शाणे शिकून आले कुठनं तरी, अरे रेडा कधी हे होय देव होईल का, बैल कधी देव होईल का म्हटले. मग तू काय देव झाला? तू तरी राक्षसच झालास ना. हे राक्षसच बनले ना, दुसरं काय बनले? राक्षसच बनले. आम्ही निसर्गाची उपासना करणारी पंचमहाभूतांची आम्ही उपासना करत होतो, त्यांना देव मानत होतो. पण त्यांच्यापेक्षा मोठं का? त्यांच्यामुळे आमचे अस्तित्व टिकून आहे, आमची पालन पोषण होते, तर त्यांना देव मानायला अडचण काय होतं? आम्ही मानत होतो. आमचे अध्यात्मशास्त्र आम्हाला हे जगातल्या कुठल्याही अध्यात्मशास्त्राने हे नाही शिकवले. वाहत्या पाण्याला गंगादेवी म्हणा असं कोणी नाही सांगितले. खात असलेल्या अन्नाला अन्नपूर्णेश्वरी म्हणायला सांगितले आम्हाला. का? अमेरिकेत दर दिवशी 2 कोटी लोक जेवतील एवढी अन्न टाकून देतात. मी मगाशीच येताना ऐकत होतो, जे एमिराट आहे अरब देश, एका विमानतळावर दर दिवशी 30 टन जेवणाचा कचरा, म्हणजे न खाल्लेले 30 टन एका एअरपोर्टवर. का? तिथे दर 3 तासाला अन्न बदलायला पाहिजे, हे नियम आहे अरब देशांमध्ये. एकदा बनवलं की 3 तासात संपवायचं, नाही संपला की टाकून द्यायचं. करोडो लोक जगात उपाशी राहतात आणि ही अन्न हे नुसतं जात नाही, हे अन्न दुर्गंधी निर्माण करते, पाणी खराब करते आणि जमीन खराब करते, सगळी खराब करते. मग काय करावं तरी? काय नाही, याला चांगलं पण करताय. आता आमच्याच इचलकरंजी शहरात हॉटेल्स किती आहे, दर दिवशी आम्ही किती अन्न टाकतो. आम्ही तुम्ही सगळेजण टाकत नाही का? अन्न टाकतो ना, गटरीत टाकतो उरलेले. आंबल्यानंतर काय ठेवून घेणार आहोत? नाही, करता येतं त्याच्यावर सुद्धा. मी मठावर केली, त्याच्यावर 4x4ची एक टाकी बांधली, प्लास्टर केली आणि खाली जरासा एक हे टाकलं ट्रे आणि त्याच्या खाली एक नळ लावले. त्याच्यावर उरलेले जे काय आहे ना स्वयंपाकघरातले भाज्या कापून राहिलेले तुकडे असतील, उरलेले अन्न असेल, सगळे त्यात दर दिवशी टाकायचं. आणि थोडंसं कोकोपीठ टाकायचं. नारळाच्या केसर आहे ना त्याच्या जे पीठ असते जे गार्डनमध्ये वापरतात, थोडंसं कोकोपीठ टाकायचं, सोडून द्यायचं. 25-30 दिवसांमध्ये त्याच्यात खूप सुंदर असं खत तयार होतो, काळा. त्याच्यात किडे तयार होतात आणि ते किडे मार्केटमध्ये 5,000 रुपये किलो विकतात कोंबड्यांना घालायला. ते किडे विकले तर 5,000 रुपये किलो आणि ते खत विकले जाते 50 रुपये किलो. आणि त्या खाली पाझरून येणारे पाणी आहे किड्यांच्या अंगावरनं, अन्नातनं येणारे पाणी, ती जवळजवळ 20 रुपये लिटर पाणी विकले जाते. प्यायच्या पाणी जी क्या किमतीनं ना
का? ती स्प्रे केली तर तुमची 40 टन ऊस एकराला होत असेल तर ते 4 वेळ तुम्ही स्प्रे केला तर 80 टन होते. एवढी ताकद त्यात आहे. म्हणजे बनवायचं म्हटले तर व्यवस्था करता येतं. पर्यावरण ही समस्या नाही आहे, पर्यावरण हे एक सुंदर उपाय बनू शकतं. मी मठावर आता प्लास्टिकपासून खूप चांगल्या चांगल्या वस्तू बनवायला आता त्याची तुकडे करून ही बेंच बनवण्यासाठी, खुर्च्या काय काय बनवण्यासाठी ते प्लास्टिक पाठवतो. काही लोक ते टी-शर्ट बनवण्यासाठी नेतात. सगळे जगाला आम्ही पुरत नाही, पण आम्ही आमच्यापुरते का करू नये असं नाही. पण त्याच्याही पेक्षा आम्ही मॅक्झिममच मी मठात सांगितले, बाबा प्लास्टिक कमीत कमी वापरा आणि आलेले लोकांनाही आव्हान करा की ही आम्ही प्लास्टिक फ्री कॅम्पस करतो आहोत, तुम्ही आम्हाला साथ द्या. कारण दर दिवशी येणारी माणसं नेहमीची नाही आहेत, कुठून कुठून तरी आलेले असतात. आले की त्यांना वाटते की ग्राउंड दिसले की हे टाकायला म्हणजे आपण लायसन्सच घेतलेले असे समजतात. नाही, आपण कुठलीही वस्तू योग्य ठिकाणी टाकावं, कुठलाही कचरा रस्त्यावर पडणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. पाणी चावी चालू असेल तर तो माझा आहे की दुसऱ्यांचा आहे यापेक्षा कोण नाही ना वेस्ट जाते ना ते बंद करायला शिकावं. तो ऑफिस असू द्या नाही तर सार्वजनिक असू द्या. माझ्या घरात मी दात घासायला उभा राहिलो, हे दात घासायला 10 मिनिट लागतात तर चावी चालूच असते, काही गरज नाही ना चालू ठेवायचं. ज्यावेळी तोंडात पाणी घेणार त्यावेळी जेवढा फिरवा आणि तेवढीच पाणी घ्या ना. माझ्या अंघोळीला किती पाणी पाहिजे, माझ्या लघवी संडासाकरता मी किती पाणी वापरायला पाहिजे, माझ्या घर पुसायला मी किती पाणी मुबलक मिळते, सरकार देते, आपण घेतो, याच्याशी काही आमचं देणं घेणं नाही. पण ही पाणी आज वाचलं तर उद्या आम्ही वाचू. कारण केवळ जगात पाण्याचा 4% फक्त वापरण्यायोग्य आहे, बाकी सगळी पाणी समुद्रात आहे. आणि आज समुद्रात सुद्धा इतकं प्रदूषण केलेले आपण, त्या समुद्रातले जे जीवसृष्टी आहे ती सुद्धा मरायला लागली. आणि त्या समुद्रातली जीवसृष्टी मेली तर त्याचा परिणाम होणार आहे तो वेगळा आहे. खूप साऱ्या गोष्टी आहेत, महिनाभर बोलले तरी संपणार नाही, तुम्हाला कंटाळा पण येणार नाही. हा, मी नवीन 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 काहीतरी सांगेन. कारण आमचं जीवन ह्याच्याशी निगडीत आहे, या सगळ्या झाडांशी निगडीत आहे, प्राण्यांशी निगडीत आहे, पक्ष्यांशी निगडीत आहे, किडे मुंग्यांशी निगडीत आहेत. जर किडे मुंगी बाजूला गेले तर आम्ही फार दिवस नाही जगणार. म्हणून आमचा जो अध्यात्मशास्त्र आहे, बाबा ईश्वर सर्वभूतानां हृदयेशे तिष्ठती अर्जुन, ईश्वर सर्व जीवमात्रांच्या हृदयात वास्तव्याला आहे. म्हणून सगळ्यांचा मान सन्मान ठेवा, कोणालाही दुखवू नका, असं जे आम्हाला आमचा अध्यात्मशास्त्र उपदेश करते. तर त्यातूनच हे पर्यावरणाचं रक्षण होतो, त्या माध्यमातून आम्ही स्वतःची रक्षण करून घेतो. तर आपली अध्यात्म खरोखरच नुसतं केवळ म्हणण्याकरता नाही आहे, प्रत्येक जीवाच्या ठिकाणी ते पाहण्याकरता आहे की मुंगीत सुद्धा जीव आहे, चिरडून टाकण्याची गरज नाही आहे. तुम्हाला नको आहे ना, कापराची 4 वड्या टाका, नाहीतर तुम्ही मीठ टाका, त्या रस्त्यावर वापस जातात. मी हे सगळे प्रकार, घरात साप शिरलाय, मारायची गरज नाही, मूठभर लसूण घ्या, चेचा आणि तिथे त्या दिशेला ठेवा आणि तो वासाने निघून जाईल. त्याच्यापेक्षाही उग्र डांबर गोळ्या ठेवला तर वास घरात राहत, साप घरात राहत नाही. सापच नाही, कुठल्याही छोटी कीड सुद्धा येत नाही. आणि ज्यादा ठेवला तर तुम्ही राहत नाही. एक क्षमता असते शरीराला, त्याच्यापेक्षा अधिक झाले तर म्हणजे कुठलाही उग्रवास कुठल्याही जीवाला सोसत नाही. मग मारून टाकायची काय गरज आहे, त्यांना त्यांच्या रस्त्याने जाऊ दे. म्हणून जीवदया जीवदया जे म्हणतात ते यालाच म्हणतात. आपण जितकं शक्य आहे आमच्या जीवनात तेवढी, मग ते झाडही एक जीव आहे, पीकही एक जीव आहे, किडेमुंगी एक जीव आहे, जेवढा करता येईल. म्हणजे आपण असं समजतो की मलाच तेवढा इथे राहायचा अधिकार आहे, या बाकीच्यांना मारण्याची कॉन्ट्रॅक्टर देवाने आपल्याला दिलेले, असं कधीही होत नाही. म्हणून आमचं अध्यात्मशास्त्र सांगतो, मला माझ्यावर जेवढा प्रेम आहे तेवढा ह्या जीवसृष्टीवर सुद्धा प्रेम करावं, हीच खरी अध्यात्म आहे. आणि अशी प्रेमभाव आणि निसर्ग आणि आपली जीवनशैलीवर
खऱ्या जीवनशैलीवर प्रेम करण्याची, पर्यावरणपूरक जीवन जगण्याची बुद्धी, शक्ती सद्गुरू भगवंत सर्वांना देव.